लाडकी बहीण योजना नेहमीप्रमाणे आपल्या या चॅनलवर तुम्हाला माहिती आहे की आपले व्हिडिओ म्हणजे एक नंबर दर्जेदार असतात आणि सोबत तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न आहेत तर ते सोडवणारे असतात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक पाहिले जाणारे आपले व्हिडिओज असतात। आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आधार कार्ड जर का तुमचा नंबर चुकला असेल, फॉर्ममध्ये जो काही तुम्ही आधार कार्ड नंबर दिला ना, आणि जर तो आधार कार्ड नंबर जर चुकला असेल तर काय करायला पाहिजे, त्या आधार कार्ड नंबर जर त्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती करता येईल का, आणि जर करायची असेल तर कशा पद्धतीने करता येईल, कोणीही सांगणार नाही। कुठल्याही यूट्यूब चॅनलवर कुठेही जा, कुठेही तुम्हाला अशा प्रकारची माहिती मिळणार नाही, ती फक्त इथेच मिळेल, हे लक्षात ठेवा। मग आता आपण एक एक पटपट मी गोष्टी सांगतो, जास्त वेळ न घेता। पहिलं तर लक्षात ठेवा की आधार कार्ड जे आहे तर या आधार कार्डला जवळपास जेवढे काही अंक असतात 12 अंक वगैरे, तर त्या अंकापैकी एक जरी अंक चुकला तुमच्याकडनं तरीही अडचण येऊ शकते। आणि तेवढंच नाही तर तुमच्या खात्यामध्ये एकही रुपया येणार नाही, फॉर्म पण मंजूर होऊ शकतो। सर्वात महत्त्वाचं सांगायलो, तुम्ही असं नका म्हणू की आधार कार्ड नंबर चुकला तरी फॉर्म मंजूर होईल का, फॉर्म मंजूर होऊ शकतो, कोणी सांगणार नाही तुम्हाला या प्रकारची माहिती बघा। त्यामुळे सांगतो की एवढ्या खात्रीशीर आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपले व्हिडिओ पाहिले जातात। आधार कार्ड नंबर जरी चुकला तरी फॉर्म मंजूर होतो, पण पैसे येतात का, नाही येत। म्हणजे बघा, फॉर्म मंजूर होऊ शकतो पण पैसे नाही येणार, किती वेगळी गोष्ट आहे का नाही, वाटतं ना वेगळंच ऐकायला। तर तसंच घडू शकतं। आणि जर तुमच्यापैकी कोणासोबत असं जर का आधार कार्डवर नंबर जर चुकला असेल आणि तुम्हाला ते माहीत आहे की तुमचा आधार कार्ड नंबर चुकला आहे, तर तुम्ही आतापर्यंत कन्फ्युजनमध्ये आहेत, म्हणजे तुम्हाला माहिती नाही एक्झॅक्टली की कशा पद्धतीने आता या समस्येचं निराकरण करायचं आहे, ते मी सांगणार आहे, कोणी सांगणार नाही। पहिलं आपण, नंतर मग बाकी दुनिया। बघा, हे बघा काय करायला पाहिजे याबद्दल तर मी बोलणार आहे, परंतु फॉर्ममध्ये जे काही आधार कार्ड नंबर जे टाकलेलं आहे तर त्या आधार कार्डच्या अनुषंगाने फॉर्ममध्ये दुरुस्ती पण करता येईल का याबद्दल पण आता मी बोलणार आहे। आणि यासारखा व्हिडिओ तुम्हाला कुठेच भेटणार ना, मी बार सांगतो आहे। पहिलं तर एक लक्षात ठेवा, एक छोटीशी अपडेट देतो मी आपला मुख्य जो व्हिडिओ सुरुवात व्हायच्या अगोदरच, आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला सर्व ठिकाणी हे सांगितलं जाईल की 5 लाख लाभार्थ्यांचे अर्ज रद्द केलेले आहेत, परंतु हेही तुम्हाला सांगणं तेवढंच महत्त्वाचं आहे, त्या 5 लाख लाभार्थ्यांपैकी जर तुम्ही एक असाल आणि तुम्ही आताचा हा व्हिडिओ पाहत असताल, मी समजा उदाहरणासाठी गरजेचं नाही की तुमचा रद्दच झालेला आहे, रद्द कुणाचं झाले मी तुम्हाला बोललो आहे व्यवस्थितरित्या, पण ज्यांचा फॉर्म रद्द झालेला आहे तर त्यांना परत पैसे वापस द्यायची गरज आहे का, तर उत्तर आहे नाही। बघा, महाराष्ट्रामध्ये जे 5 लाख जे काही लाडकी बहिणांचे जे काही हे झालेले आहेत, फॉर्म रद्द झालेले आहेत, तर त्यांचे पैसे वापस घेणार का सरकार, तर त्याचं उत्तर आहे नाही। त्याचं उत्तर काय आहे, नाही। त्यामुळे काळजी करायची गरज नाही, ही तुमच्यासाठी चांगली खुश खबर आहे। कुणासाठी, ज्या माता भगिनींना भीती होती की आमच्याकडचे परत सरकार पैसे घेईल का, त्यांच्यासाठी ही चांगली न्यूज आहे। आणि बॅड न्यूज ही आहे की त्यांचे अर्ज रद्द झालेले आहेत। पण आता आपला मुख्य मुद्द्याकडे पण आपण येणार। बघा, त्यांना जवळपास जे काही हे 5 लाख फॉर्म आहेत ना, तर त्या 5 लाख फॉर्मला जवळपास 4.5 करोड रुपये वाटलेत बरं का आत्तापर्यंत। आणि ही एक महत्त्वाची, खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे, हेही तुम्हाला कोणी सांगणार नाही, ते म्हणजे काय, बघा इथे खूप महत्त्वाची एक अपडेट पुढे आलेली आहे की जर तुमचा फॉर्म जुलै महिन्यापासून, जुलै ते डिसेंबर या महिन्याच्या दरम्यान असेल तर तुमचे पैसे वापस घेतले जाणार नाही। मी तुम्हाला एक टाईम पण सांगायलो आहे, जुलै ते डिसेंबर, तुम्ही जानेवारीमध्ये जर तुम्हाला लाभ मिळाला असेल तर मग ते वापस घेतल्या जाऊ शकतात। पुढे जातोय बघा, कोणत्या आधारामुळे ते घेतल्या जाणार नाहीत वगैरे याच्यात सर्व सांगितलेलं आहे। आता आपण येऊयात मुख्य मुद्द्याकडे, आणि तो मुद्दा आहे आपला की आधार कार्डच्या संदर्भात। बघा, पहिला मुद्दा, तुमचा आधार कार्ड नंबर बरोबर आहे का हे तुम्हाला माहीत आहे का। तुमचा आधार कार्ड नंबर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कुठूनही भरला असेल, मग ते योजनेच्या पोर्टलवरून भरला असेल, नारी शक्ती ॲपद्वारे भरला असेल, किंवा अंगणवाडी ताईकडनं भरला असेल, किंवा नेट कॅफेकडनं भरला असेल, किंवा तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमध्ये कोणत्याही माध्यमाद्वारे भरला असेल, तर तुमचा आधार कार्ड नंबर हा तुम्ही व्यवस्थित टाकला आहे का, आधार कार्ड नंबर 12 अंकी नंबर बरोबर टाकला आहे का, चुकीचा एखादा आकडा टाकला आहे का, हे तुम्हाला माहीत आहे का। आणि तुम्ही असं म्हणाल की हे कुणाला अडचण येऊ शकते, ज्यांना आतापर्यंत पैसे नाही आले त्यांनी खास करून हा व्हिडिओ पाहायचा आहे, त्यांना तर क्लिअर होणार। आणि ज्यांना पैसे आले तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या रिलेटिव्हला, जर का त्यांच्या बाबतीत असं काही घडलं असेल तर त्यांना जरूर मदत करा, कारण अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणीच सांगत नाही आहे, फक्त आजचा हप्ता येणार, उद्याचा हप्ता येणार, एवढंच चाललं आहे, आणि त्याच्यातनं पैसे मिळणार नाहीत, ते तर येणारच आहे, त्याबद्दल आपण अपडेट देतोच। बघा, पहिला मुद्दा, तुमच्याकडून पण तशी चूक होऊ शकते, म्हणजे समजा ज्यांचा आधार कार्ड नंबर चुकला आहे ना त्यांच्याकडून म्हणतो आहे मी, किंवा अंगणवाडी ताईकडनं जर भरला असेल तर अंगणवाडी ताईकडनं पण आधार कार्ड नंबर जो आहे तर तो नंबर चुकीचा दिला जाऊ शकतो गडबडीमध्ये।
ऑब्वियसली ते जाणून बुजून तर होणार नाही. किंवा नेट कॅफेमध्ये बघा कशी रांग लागली होती मागे जे फॉर्म भरताना, तर त्यांच्याकडनं पण एवढे मोठे नंबर पटपट पटपट टाईप करताना एक आकडा जरी चुकला तर पैसे येणार नाहीत तुम्हाला. एक जरी आकडा चुकला तर पैसे येणार नाही, पण फॉर्म मंजूर होईल आणि तुम्ही वाट पाहत बसणार, आज येतील उद्या येतील, आज येतील उद्या येतील. पैसे येतील का? नाही येणार. हे कोणीच सांगणार नाही. आता बघा काय करायचं. बघा आता जर पैसेच मिळत नाही, पैसे मिळाले असतील तर मग काळजी करणं बंद करा, कारण मग तुमचा आधार कार्ड नंबर बरोबर आहे. पैसे मिळाले असतील तर आधार कार्ड नंबर बरोबर आहे, मग टेन्शन घ्यायची गरज नाही. पण तुम्हाला एकही रुपया मिळाला नाही असं जर असेल आणि तुमचा आधार कार्ड नंबर जर चुकीचा जर काय दिलेला असेल, तर बघा चुकीचा आधार कार्ड नंबर टाकल्यामुळे तुम्हाला पैसेच मिळत नाहीत कधी कधी. त्यावेळेस तुम्हाला थोडक्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे एकही हप्ता आलेला नसतो आणि अशा वेळेस आधार नंबर चुकला आहे, फॉर्म कसा दुरुस्त करावा या प्रश्नाचं उत्तर आपल्या मनामध्ये येतं की कसं करायचं. आणि कोणीच सांगित नाही आहे, कुठेही कोणीही बोलत नाही, एक शब्द पण याच्या तोंडातनं कुणाच्याच निघत नाही. तर हे काय कसं करायचं आहे, तर तुम्हाला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे सांगायचं आहे, कारण हेच आपल्या योजनेचे जे आहेत सर्वोच्च अधिकारी आहेत जिल्हा स्तरावरचे, ज्यांच्या अंतर्गत लाडकी बहीण ही योजना राबवल्या जाते. मग तुम्ही कुठे जाणार, जर समजा तुमचा आधार कार्ड नंबर जर चुकला असेल आणि तुम्हाला माहीत असेल तर कुठे जायचं आहे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला जायचं आहे आणि त्यांना काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे. काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही नारी शक्ती ॲपहून फॉर्म भरला असेल तर तुम्ही म्हणाल तरी पण जायचं का सर, आम्हाला तर माहीतच नाही आमचा आधार कार्ड नंबर चुकला की नाही. पैसे आले नसते, फॉर्म खूप जुना आहे, जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा महिन्यामधला फॉर्म आहे, आत्ताचा फॉर्म नाही. म्हणजे जर तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल कधी जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये तर काळजी करू नका, तुमचा आधार कार्ड नंबर चुकलेला नसणार. ज्यांचा आधार कार्ड नंबर चुकला आहे, जुना खूप जुना फॉर्म, तर त्या लोकांनी खास करून महिला बालकल्याण अधिकारी यांना जाऊन अर्ज करायचा आहे. आणि तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला समजेल, पहिला अर्ज केल्याच्यानंतर काय होईल माहिती आहे, पहिला अर्ज केला ना तुम्ही, पहिला अर्ज करणार बघा, हे कोणीच माहिती सांगणार नाही. पहिला अर्ज केला तर तुमच्या घरी लेटर पण येऊ शकतं, त्या लेटरमध्ये सांगितलं जाईल तुमचा आधार कार्ड नंबर चुकीचा आहे. समजा उदाहरणासाठी तुम्ही नारी शक्ती ॲपहून फॉर्म भरला आहे, महत्त्वाचा व्हिडिओ बघा, यापेक्षा महत्त्वाचा व्हिडिओ नाही कुठं सापडणार. जर समजा तुम्ही नारी शक्ती ॲपहून फॉर्म भरला असेल आणि तो फॉर्म, त्या फॉर्मवरील जो आधार कार्ड नंबर चुकला आहे आणि तुम्ही जुलै ऑगस्टपासून वाट पाहतायत, जुलै ऑगस्टचा फॉर्म आहे, मंजूर पण झाला होता फॉर्म, पण आधार कार्ड नंबर चुकला होता, पण तुम्हाला माहीतच नाही आधार कार्ड नंबर चुकला का, कारण नारी शक्ती ॲप बंद आहे. पोर्टलवर जाऊन तर तुम्ही पाहू शकता, पोर्टलद्वारे भरला असेल तर. मग तुम्ही गेला महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला, त्यांना सांगितलं की साहेब मला पैसे येत नाहीत, अर्ज केला, अर्ज केल्याच्यानंतर तुमच्या घरी एक लेटर येऊ शकतं आणि त्या लेटरमध्ये पण मेन्शन असू शकतं की तुम्हाला जे आहे आधार कार्ड नंबर तुमचा चुकलेला आहे. मग काय करायचं अशा वेळेस, परत महिला बाल विकास अधिकारी कार्यालयालाच व्हिजिट देणं लागेल तुम्हाला, तिथे जाऊन परत तुम्हाला त्या साहेबालाच जे आहे, कारण तेच या योजनेचे मायबाप आहेत, तेच या योजनेचे जे आहे सर्व आहेत, तेच ही योजना चालवतात. त्यांनाच विनंती करायची साहेब की बाबा मला काही जास्त जमत नाही, मी एवढी काही शिकलेलं नाही आहे, माझ्याकडनं अशी चूक झालेली आहे, असं एक मला आता माहिती मिळाली आहे. पूर्वी मी तुमच्या कार्यालयाला अर्ज केला तर त्याच्यानुसार माझ्या फॉर्मची माहितीनुसार अशा पद्धतीने माझा आधार कार्ड नंबर चुकला आहे. तर मग आता काय करायचं, तर ते स्वतः तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे ते पुढील व्यक्तीला, तिथल्याच एखाद्या व्यक्तीच्या द्वारे तुमचा फॉर्म सिस्टीममध्ये, लक्षात ठेवा लाडकी बहीण योजनेच्या या सिस्टीममध्ये ते स्वतः अपडेट करून देतील तुम्हाला. समजलं काय म्हणालो मी, कोणीही सांगणार नाही. किंवा ते कुठल्या तरी एखादा व्यक्ती असेल त्यांच्याकडे, तर त्या व्यक्तीच्या अनुषंगाने त्यांच्या व्यक्तीच्या द्वारे तुम्हाला तुमचा फॉर्ममध्ये तुमचा नवीन नंबर, आधार कार्ड नंबर तो तुम्हाला अपडेट करून देतील. आणि मग पुढे काय होणार, म्हणजे तुमचा फॉर्म अपडेट झाला की नाही, मग आधार कार्ड तुमचं अपडेट झालं, बरोबर की नाही. जर अपडेट झालं तर लक्षात ठेवा, अपडेट केल्यानंतर पुढील हप्ते मग मिळतील का नाही असा तुमचा प्रश्न जर असेल तर होय, एकदा अपडेट झाला तर तुम्हाला पैसे मिळतील. पण आता राहिला मुद्दा की मग मागचे पैसे मिळतील का, जर आधार कार्ड नंबर आमचा चुकीचा होता आणि त्यामुळे आम्हाला पैसे मिळाले नसतील, आणि जर समजा अपडेट केला तर त्यावेळेस आम्हाला महिला बालकल्याण विकास अधिकारी यांच्याकडनं जर आम्ही अपडेट केला तर मग मिळेल का पैसे, तर त्याचं उत्तर सध्या अस्पष्ट आहे. पण पुढचे तरी वाचतील, किमान ही माहिती कोणीही सांगणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुम्हाला 100% माहीत असेल की माझा आधार नंबर चुकला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ मस्त आहे, या व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला कळत आहे की कुठे जायचं आहे, काय करायचं आहे. दुसरा मुद्दा, कमीत कमी पुढचे तरी पैसे येतील आपल्याला. आणि एक लक्षात ठेवा, इथून पुढे ही योजना जी आहे येणाऱ्या बऱ्याचशा
म्हणजे त्याला आपण म्हणूयात आता वर्षापर्यंत ही योजना चालूच राहणार आहे, त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही। उलट ही महत्त्वाची गोष्ट अपडेट पुढे येत आहे की 2100 रुपये ही एप्रिलपासून लागू होणार आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी असताल तर 1ही रुपयाचा लाभ सोडू नका, तेवढा लाभ तुमच्या हक्काचा आहे, ते तुम्ही मिळवा। तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, जास्त व्हिडिओ मोठा करणार नाही, पण महत्त्वाची अपडेट दिली आहे त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा झाला असेल तर थोडं माफ करा, परंतु महत्त्वाची अपडेट आपल्यासारखी अपडेट कोणी देतं का हेही तुम्ही एकदा विचार करून पहा। तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तुम्हाला या फॉर्मच्या संदर्भात किंवा या व्हिडिओच्या संदर्भात तर नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा, प्रत्येकाच्या कमेंटचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणारा एकमेव चॅनल आहे आपलं, ठीक आहे। या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात, धन्यवाद।